तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भाजपच्या गट नेतेपदी नितीन पाटील आगामी महापौर म्हणून चर्चांना उधाण। पनवेल महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या गट नेतेपदी आज नितीन पाटील यांची अधिकृत निवड करण्यात आली। भाजप आणि युतीचे एकूण 60 नगरसेवक सोबत असताना ही निवड सर्वानुमते करण्यात आली आहे। या निवडीमुळे पनवेलच्या राजकीय वर्तुळात आता आगामी महापौर पदासाठी नितीन पाटील यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला आहे। बिनविरोध निवडीचा वारसा आणि दांडगा अनुभव नितीन पाटील हे प्रभाग 18 मधून बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक आहेत। ही बाब त्यांच्या लोकप्रियतेची आणि सर्वपक्षीय मान्यतेची पावती देते। एक जुने जाणते आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून महापालिका प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात योग्य समन्वय साधून काम करण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो। ओबीसी समीकरण आणि महापौर पद सध्या महापालिकेत ओबीसी आरक्षणाचे जे समीकरण आहे ते पाहता नितीन पाटील हे महापौर पदासाठी नैसर्गिक दावेदार मानले जात आहेत। सर्वांना सोबत घेऊन जाणारे सर्वसमावेशक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहून जमिनीवर काम करण्याची त्यांची पद्धत यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। कार्यकर्त्यांचा सहज उपलब्ध नेता मोठे पद असूनही सामान्य कार्यकर्ता किंवा नागरिक नितीन पाटील यांना सहज भेटू शकतो, हा त्यांचा सर्वात मोठा गुण ठरला आहे। आज झालेल्या निवडीनंतर पनवेलमधील भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला असून शहराच्या विकासाला आता अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।